झी 24 तास एक पाऊल पुढे. कॅगच्या अहवालावर आपण चर्चा करतो आहोत. या भागामध्ये मला सुरुवातीला मी जातो आहे किरीट सोमय्या यांच्याकडे. किरीटजी, मागच्या वर्षी 17 एप्रिल 2012 अखेर हा अहवाल सरकारने विधिमंडळामध्ये मांडलेला होता. त्याच्यापूर्वी फडणवीस यांनी ज्यावेळी हा अहवाल फोडला त्यावेळी त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख, छगन भुजबळ, उद्योगमंत्री नारायण राणे, कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, वनमंत्री पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील या सगळ्यांशी संबंधित संस्थांवर कॅगनी ठपका ठेवलेला होता. त्यावेळी विरोधकांनी काय हल्लाबोल केलेला होता, कशा प्रकारे संपूर्ण कामकाज डोक्यावर घेतलेलं होतं हे महाराष्ट्राने पाहिलं. महाराष्ट्र अजूनही विसरलेला नाहीये. आज कॅगने अहवाल मांडल्यानंतर विरोधक तितके आक्रमक झालेले दिसत नाहीयेत. याचं नेमकं कारण काय? कुठल्याही व्यक्तीशी संबंधित संस्थांवर आरोप नसल्यामुळे विरोधक तितके आक्रमक झालेले दिसत नाहीयेत का? फार सुंदर विषय आपण उपस्थित केला आहे. हे पहा, काल 17 एप्रिलला मी राज्यपाल आणि मुख्यमंत्रींना लिहिलेलं पत्र, आपण जे म्हणतात तो 2011चा रिपोर्ट, आणि त्या रिपोर्टमध्ये जे काही मुद्दे उपस्थित केले होते त्याचा पाठपुरावा का आतापर्यंत झाला नाही. मी एक लाईन वाचतो. कॅगने त्या रिपोर्टमध्ये लिहिलं होतं की एका मोठ्या मंत्र्यांचा एका संस्थेला नाशिकमध्ये करोडो रुपयाची जमीन 2-4 लाखात दिली गेली. त्यात ऑडिटरने पुढे लिहिलेलं आहे गैरकायदेशीररित्या दिली गेली, फायनान्स सेक्रेटरीने ऑब्जेक्शन घेतल्यानंतर घेतली गेली, याच्यावर कारवाई करा हेही म्हटलं आहे. मी त्याचा आधीचा एक रिपोर्ट तुमच्या माहितीसाठी, तो पण आता शासनाकडे पाठपुरावा करत आहेत. हा आपल्या माहितीसाठी 31 मार्च 2009चा रिपोर्ट, जो 2010-11 मध्ये मांडला गेला. महाराष्ट्र सदन दिल्ली घोटाळा झालेला आहे, शेकडो कोटीचा गैरव्यवहार झाला हे कॅगने त्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. आपल्या माहितीसाठी परवा मुंबई उच्च न्यायालयात कॅगने एक एफिडेव्हिट फाईल केलं. एक आमच्या म्हणजे इरिगेशनची जी याचिका घोटाळ्याची चाललेली आहे की हो, आम्ही हे सगळं केल्यानंतर आज जे आपण चर्चा करतो ते सगळे मुद्दे त्यात त्यांनी पुन्हा एकदा रिपीट केले. आता पुढची गोष्ट, आपण त्यातनं काय करू शकतो? आम्ही कमी पडतो ही गोष्ट खरी आहे. आज शेवटचा दिवस होता, खूप रिपोर्ट आले. आमदारांचा आदर्शचा रिपोर्ट येतोय की काय चाललं होतं, काय होऊ शकतं? नाही, किरीट सोमय्या, तुम्ही स्वतः व्यक्ती म्हणून याच्याविषयीचे अनेक खुलासे केलेले आहेत. अनेकांचे घोटाळे तुम्ही बाहेर काढलेले आहेत, त्यांच्यावरचे आरोप, त्याच्यासाठीचे पुरावे, ह्या सगळ्याचा तुम्ही पाठपुरावा करता आहात. मात्र मूळ मुद्दा असा आहे की गेल्या वर्षी सुद्धा हीच मागणी विरोधकांनी केलेली होती. शेवटच्या दिवशी हा अहवाल मांडला जाईल आणि तो विषय संपवला जाईल असं विनोद तावडेंनी सुद्धा म्हटलेलं होतं. त्यानंतर यावर्षी हा अहवाल शेवटच्या दिवसापर्यंत लांबू नये यासाठी विरोधकांनी काय केलं? आपली गोष्ट जी आहे त्यात आम्हाला पण निरीक्षण करावं लागणार. विरोधी पक्षांना पण आत्मपरीक्षण केलं पाहिजे. जर एक आजचं उदाहरण तुम्ही घ्या, आज आणखीन एक रिपोर्ट पण काल आला, जे कॉमनवेल्थ घोटाळा जो दिल्लीचा 70,000 कोटीचा झाला, तसाच एक पुण्यात यूथ CWG झाली होती, त्याचे पण कलमाडी अध्यक्ष होते. त्याचा PACने रिपोर्ट दिला होता आणि त्यात गिरीश बापट जे पब्लिक अकाउंट कमिटीचे अध्यक्ष आहेत त्यांनी त्याच्यावर PACचा रिपोर्ट काल सबमिट केला. पण दिस इज द ड्युटी ऑफ द ऑपोजिशन की त्यांनी पब्लिक अकाउंट कमिटी बिलकुल एकच मिनिट की पब्लिक अकाउंट कमिटी विपक्ष, तुमच्या माझ्यासारखे ऍक्टिव्हिस्ट आणि सत्ताधारी पक्षाच्या मॅच्युअर्ड लोकांनी ज्या गोष्टी घोटाळे लक्षात आणून देतात, जर आता मी यूथ CWGचं केलं, कोर्टाने आपल्याला माहित आहे की 2G टेलिकॉम आणि कोल घोटाळा हे CAGचा रिपोर्टच्या आधारावर त्यांनी पुढची कारवाई अधिक मजबूत केली. म्हणून मला मान्य आहे तुमचा मुद्दा की विरोधी पक्षांनी त्यांच्या विरोधात अधिक धार आणायची गरज आहे. बिलकुल. डॉक्टर रत्नाकर महाजन, तुम्ही काय म्हणाल? जी निरीक्षणं नोंदवली जातात ती पुढे
त्याच्यावर कारवाई होणं असेल, त्यात सुधारणा होणं असेल, या दृष्टीने प्रयत्न होताना दिसत नाहीयेत. काय म्हणणं आहे तुमचं सत्ताधाऱ्यांकडून? मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे ऑडिटरनी दिलेल्या रिपोर्टवर कार्यवाहीची एक ठराविक प्रक्रिया आहे, जी घटनेने सांगितलेली आहे, घटनेमुळे तयार झालेल्या नियमानुसार सांगितलेली आहे. आता ते जाईल लोकलेखा समितीकडे, लोकलेखा समिती पुढे त्याची चर्चा होईल आणि तो अहवाल सादर झाल्यानंतर मंत्रिमंडळात त्याचा विचार होऊन ॲक्शन टेकन रिपोर्ट सभागृहाला द्यावा लागेल, अशी ती प्रक्रिया आहे. आता ही फार प्रदीर्घ प्रक्रिया आहे असं कोणी म्हणू शकेल, पण ती घटनेने घालून दिलेली प्रक्रिया आहे, ती साधारण कट करू शकत. पण या साधारण या प्रक्रियेला किती वेळ लागू शकतो? म्हणजे उदाहरण पर्टिक्युलर विचारायचं झालं ते पीएससी कडं नाही, ते पीएससी कडं किती रिपोर्ट्स पेंडिंग आहे आणि त्यांच्या दर आठवड्याला होणाऱ्या बैठकांमध्ये एका वेळेला किती रिपोर्ट्सचं काम ते हाती घेतात आणि किती वेळात प्रत्येक रिपोर्टचं काम संपवतात याच्यावर अवलंबून आहे. याचं काही हार्ड अँड फास्ट असा नियम कुणी घालून देऊ शकत नाही, कारण तो शेवटी ज्याच्या त्याच्या सोयी सुविधेनुसार त्या बैठका होतात. उदाहरणार्थ दर मंगळवार बुधवारी या विधिमंडळाच्या कामकाजाच्या समित्यांच्या बैठका असतात. त्या बैठकांमध्ये या सगळ्या विषयांची चर्चा होते, त्यामुळे ते जेवढा वेळ घेतील तेवढा वेळ त्याला लागणारच. दुसरं असं की सिंचनासंबंधी आपण आता जी चर्चा करतोय त्या चर्चेला सुद्धा एक मर्यादा आहे. याचं कारण असं की 1984 साली वैधानिक विकास मंडळ स्थापन झाल्यानंतर त्याची 94 साली वैधानिक विकास मंडळ स्थापन झाली, त्यानंतर त्याचा सर्व अधिकार हा राज्यपालांकडे असतो आणि गेल्या काही वर्षापासून विशेषतः सिंचनाचे जे खर्च करायचे आहे ते मंडळनिहाय राज्यपाल ठरवून देत असतात आणि त्याच्यात बदल करण्याचा मंत्रिमंडळालाही अधिकार नाही. आणि दरवर्षी साधारण डिसेंबर ते जानेवारी या दरम्यान राज्यपाल हे कुणाला किती द्यायचे कुणाला किती द्यायचे इश्यू करतात. यावेळेला एका राज्यपालांनी एका मंडळाच्या अधिकार क्षेत्रातील पैसे दुसरीकडे वापरले गेले म्हणून त्या विभागातनं परत घेऊन त्या मंडळाला दिले, अशी सुद्धा घटना झालेली आहे. त्यामुळं राज्यपालांच्या अधिकार क्षेत्रामध्ये मंत्रिमंडळाला काही फार देता येत नाही, ते म्हणतील त्याप्रमाणेच करावं लागतं. बिलकुल, हा प्रोसिजर सिंचनासंबंधीची एक वस्तुस्थिती आपण लक्षात ठेवली पाहिजे. बिलकुल बिलकुल. अभय देशपांडेंना बोलायचं आहे, मात्र त्यापूर्वी किरीटजी काय म्हणताय? किरीटजी हात वर करतात, काय म्हणायचं? चुकीचं किमान बोलू नये. एक मिनिट महाजन साहेब, लोकांची दिशाभूल करण्याचा तुम्हाला आणि मला अधिकार नाही. तुमच्या सरकारने 2 महिन्यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयात याचिका आली होती, त्यात पैसा दुसरीकडे इरिगेशनचा वळवला गेला हे लिहिलं, तर सरकारने सांगितलं की राज्यपालांचे निर्देश आम्हाला बंधनकारक नाही, हे तुम्ही म्हटलं होतं. मग विधिमंडळ बंद पाडल्यानंतर सरकारने भूमिका बदलली, परंतु याचिका उडून गेली. दुसरी गोष्ट, राज्यपाल प्रावधान सुचवू शकतात, पण एक्झिक्युशन तर अजित पवार आणि सुनील तटकरे आहे ना. शेवटच्या काही दिवसात 40 कोटीचं 440 कोटी हे टेंडर अजित पवार आणि तटकरे करतात, हे पण लोकांना सांगावं. खोटं बोलू नये, हे सरकार इतकं खोटारडं आहे. कोर्टात हायकोर्टात सांगितलं राज्यपालांचं आम्हाला बंधनकारक नाही. आणि रत्नाकर महाजन काँग्रेसचे प्रवक्ते झी24 बोलतात की बंधनकारक आहे. मग का तुमच्या सरकारने एफिडेव्हिट फाईल केलं? महाजन सर का केलं? ती याचिका उडून गेली. झी 24 तास, एक पाऊल पुढे.